आजच्या खास बातमीमध्ये आपण अरोली गावातील एक महत्त्वाचा प्रसंग पाहणार आहोत। 3 एप्रिल 2025 रोजी मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची 104वी जयंती अरोली गावात भव्य उत्साहात साजरी करण्यात आली। या पावन प्रसंगी रथयात्रा, शोभायात्रा आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। पण या आनंदाच्या वातावरणात एक मोठी अनहोनी घटना टळली। अरोली गावातील जुमदेवजी बाबांची 104वी जयंती साजरी केली जात होती। या उत्सवात गावकरी, सेवक, सेविका आणि विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते। भव्य शोभायात्रा, रथयात्रा आणि भक्तिमय वातावरणाने गाव गजबजलेले होते। पण या आनंदाच्या उत्सवात एक मोठी घटना घडली। अरोली गावाचे सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्या वर्तनाने मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे। सरपंचांनी आपल्या घराच्या मागील परिसरातील घाण, साचलेले पाणी आणि जुमदेवजी बाबांचे फसलेले रथ याकडे दुर्लक्ष केले। यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे। यावरून काही निर्भीड पत्रकारांनी स्थानिक जनतेच्या कराच्या पैशातून ग्रामपंचायतचे कर्मचारी खासगी बॅनर लावत असल्याची बाब उघड केली। यावर सरपंचांचे पती प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी पत्रकारांना धमकावले। सरकार आमची आहे, राज्यमंत्री आमची आहेत, काहीही झाले तरी 40-50 लाख देऊ अशी धमकी दिली असल्याचे सांगण्यात आले। या घटनेमुळे पत्रकार आणि नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे। स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। इंडिया न्यूज टीव्ही 24 करिता पूनम बोरकर, नागपूर। मुकुट सजे मुख पे उजाला, हाथ धनुष गले में पुष्पमाला।